नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। जिल्हा परिषद, पंचायत समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते। मात्र गेल्या काही निवडणुकांपासून या तालुक्यात काँग्रेसची राजकीय पकड सैल झाली असून आज पक्ष मरगळीत सापडल्याचं चित्र दिसत आहे। तालुक्यातील अनेक प्रस्थापित काँग्रेस नेते निष्क्रिय झालेत। काहींनी पक्ष सोडला तर काही केवळ नावापुरतेच सक्रिय असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। याचा थेट परिणाम मूळ काँग्रेस मतदारांवर झाला असून पारंपरिक काँग्रेस मतदार आज हवालदिल झाल्याचं दिसून येत आहे। पक्ष आमच्यासाठी काय करतो हा प्रश्न मतदार खुलेपणाने विचारू लागलेत। दुसरीकडे विरोधी पक्षांनी संघटन मजबूत करत तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलाय। गावोगावी संपर्क, विकास कामांचे श्रेय आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। काँग्रेसकडून मात्र अद्याप ठोस रणनीती, प्रभावी नेतृत्व किंवा आक्रमक प्रचार दिसून येत नाही। आगामी जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। वेळेत पक्ष संघटन मजबूत करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे आणि मूळ मतदारांचा विश्वास परत मिळवणे ही काँग्रेस समोरील मोठी आव्हाने आहेत। खानापूर तालुक्यात काँग्रेस पुन्हा एकदा जागृत होणार का की मरगळ कायम राहणार, याचे उत्तर येणारी जिल्हा परिषद निवडणूकच देणार आहे, इतकं मात्र नक्कीच। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।